बातमी ठाण्यातून आहे। शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिला। मीनाक्षी शिंदेंची पुढची दिशा काय असणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह कायम आहे। महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे मीनाक्षी शिंदेंनी आपला राजीनामा दिलेला आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिलेला आहे। मीनाक्षी शिंदेंची पुढची दिशा काय असू शकते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांना कुठल्या पक्षाकडून ऑफर आहे का, त्या कोणत्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे। मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। पक्षातून सुद्धा त्या बाहेर पडलेल्या आहेत। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर तगडं आव्हान आता असणार आहे। एकनाथ शिंदेंना सुद्धा मोठा धक्का ठाण्यामध्ये मानला जातोय। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमक्या काय घडामोडी होतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा आणि एकनाथ शिंदेंना धक्का हे समीकरण आता ठाण्यामध्ये सध्या पाहायला मिळते। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावरती काय पद्धतीच्या घडामोडी घडतात आणि सध्या मीनाक्षी शिंदेंची पुढची भूमिका काय असू शकते? कोणत्या पक्षाची ऑफर आहे का त्यांना? सिद्धेश, जर आपण पाहिलं तर मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाहीये, तर महिला आघाडी प्रमुख या पदाचा राजीनामा दिलेला आहे। ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्या म्हणून आम्ही नेहमीच काम करू, त्यामुळे निवडणुकीवर काही याचा परिणाम होणार नाही। मात्र पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढची भूमिका काय असेल ते आम्ही स्पष्ट करू। त्यांच्या अत्यंत जवळचा एक कार्यकर्ता विक्रांत वायचळ याची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी अशी जी भूमिका आहे ती घेतलेली आहे। कारण बराच काळ त्यांनी महिला आघाडी प्रमुख हे पद भूषवलेलं आहे। कारण संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन बांधणीमध्ये त्यांचं मोठं हातभार होता, म्हणून त्यांना दीर्घकाळ हे पद मिळालं होतं। मात्र विक्रांत वायचळ यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या प्रभागामध्ये अंतर्गत शिवसेनेचा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला होता आणि त्यानंतर विक्रांत वायचळ यांनी थेट शिवसेनेच्या नगरसेवकावर हल्लाबोल केला आणि पक्षांतर्गत कारवाई केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिलेला पाहायला मिळतं। त्यामुळे एकनाथ शिंदे या सगळ्यावर कशा प्रकारे पाहतात किंवा एकनाथ शिंदे आता मीनाक्षी शिंदेची नाराजी दूर करण्यासाठी काही करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।